नमस्कार, स्वागत आहे तुमचं स्वामीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, झटपट आणि टेस्टी रेसिपी म्हणजेच आपल्या दुधी भोपळ्याचे पराठे। तर हो तोच दुधी भोपळा ज्याचं नाव घेता सगळ्यांचं नाक मुरडतं। पण आज मी अशी रेसिपी घेऊन आले आहे की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक दुधी भोपळा घेतला आहे। आता याची पूर्ण साल काढून घेते आणि दोन भागामध्ये याला कट करून किसायला घेते। तर इथं हाफ भाग मी आता किसायला घेते आहे। तर याचा पूर्ण किस करून घ्यायचा। आधी दोन्ही भागांचा व्यवस्थित किस करून झाला की याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ। इथं मी 2 वाट्या आधी गव्हाचं पीठ घेते। अजून जर परत लागलं तर आपण याच्यामध्ये पीठ ॲड करूया। आता घालूया सुके मसाले, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, सोबतच घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला आणि लसूण जिऱ्याची पेस्ट। आणि इथं मी थोडीशी बडीशेप टाकली आहे क्रश करून आणि नंतर ओवा टाकला आहे। तर सोबतच 1-1.5 चमचा तीळ घालायचे आणि मँगो पावडर म्हणजेच आपली आमचूर पावडर घालायची आणि कस्तुरी मेथी घालून कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। तर हे सगळं एकत्र करून याचं छान नरम पीठ मळून घ्यायचं। पाणी ॲड करायचं नाही, अजिबात आपल्याला पाण्याची गरज लागत नाही। तर इथं हा थोडासा गोळा पातळ वाटतोय म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं अजून पीठ ॲड करते। तर एकूण पीठ मला असं 3 वाटी लागलं आणि छान व्यवस्थित पूर्ण मळून घ्यायचा। पाण्याची गरज अजिबात भासत नाही। नंतर थोडंसं हाताला तेल लावून व्यवस्थित गोळा करून घ्यायचा। आता हा गोळा थोडासा झाकून ठेवायचा 10 मिनिटं। तोवर मस्त 1 कप चहा घ्यायचा आणि आता आपले 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण घेऊया पराठे लाटायला। तर इथं मी एक छोटा गोळा घेते आहे। हा लाटून याला मस्त तेल आतमधून थोडंसं तेल लावते आहे। याच्यामुळे पराठे छान फुलतात आणि पराठे नरम पण राहतात, कडक होत नाही जास्त। नंतर हा पराठा आता लाटून घ्यायचा। आता व्यवस्थित लाटून झाला की याला मस्त तव्यावर खरपूस भाजून घ्यायचं। इथं बघा मी पराठा लाटून घेते आहे आणि आता आपण भाजायला घेऊया। तर इथं तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि पराठा भाजायला घ्यायचा। तर पराठा छान भाजून घ्यायचा, तूप लावून खरपूस भाजून घ्यायचा। त्याचा मस्त सुगंध पूर्ण घरात दरवळला पाहिजे। व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि तूप लावायचं मध्ये मध्ये थोडंसं पराठ्याला, त्याच्यामुळे छान लागतो पराठा। तर हे बघा किती छान भाजला गेला आहे। तर इथं रेडी आहे आपला हा पराठा। असेच आपण अजून बाकीचे पराठे बनवून घेऊया। तुम्ही पराठ्याला आतमधून तेल न लावता लाटून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त तो पराठा थोडासा थंड झाल्यावर कडक होतो। तर म्हणून मी इथं आतमधून तेल लावून सर्व पराठे बनवून घेते आहे। त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत, सकाळी बनवले तर संध्याकाळपर्यंत पराठे मस्त नरम राहतात आणि ही रेसिपी टिफिनसाठी सुद्धा मस्त आहे। तर हा पराठा डब्यामध्ये छान राहतो, मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट रेसिपी आहे। मुलांना पण आवडेल अशी रेसिपी आहे। तर इथं मी सगळे पराठे बनवून घेतले आहेत, मस्त खरपूस भाजून रेडी झाले आहेत आपले सगळे पराठे। तर गरमागरम पराठे दह्याबरोबर, लोणच्याबरोबर किंवा तुपासोबत सर्व करा। तुपासोबत पण लहान मुलांना खूप आवडतील। टिफिनमध्ये पण मस्त तूप लावून तुम्ही देऊ शकता। तर इथं रेडी झाले आहे आपले मस्त दुधी भोपळ्याचे खरपूस असे पराठे। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये पराठे लिहा। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि स्वामीज किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच खास रेसिपीसह।